करता आलं पाहिजे आयुष्य, चांगल्या रीतीने मस्त की अगदी जगता आलं पाहिजे. जेवढं असेल तेवढं भगवंताच्या कृपेने जे प्राप्त झालं असेल ते, जे प्राप्त झालं असेल ते. आता या ठिकाणी आयुष्यामध्ये कार्य करत असताना आम्ही हिताचं कार्य करतोय की अनहिताचं कार्य करतोय? दिवसेंदिवस माणूस वाटचाल करतोय माऊली, धावपळ करतोय, धडपड करतोय, बरं का. हितासाठी की अनहितासाठी, मुक्त होण्यासाठी की बद्ध होण्यासाठी आम्ही काळापासून दूर जातो की काळाच्या जवळ जातो? प्रामाणिकपणे विचार जर केला ना आपण सर्वांनी, तर आम्ही दिवसेंदिवस काळाच्या जवळ जात आहोत, काळाच्या जवळ जात आहोत. काय आमचं सगळं राहणं, वागणं, जगणं, खाणं पिणं बदललंय, सगळं बदललंय माऊली. आता तुमच्या घरामध्ये ज्या रोजच्या भाज्या होतात ना, ही वृद्ध माणसं आहेत ना, त्यांना आवडतही नाहीत, म्हाताऱ्या माणसाला. खरं की कुठे? आणि त्यांनी जे खाल्लंय ना ते तुम्ही बघितलं पण नसेल कधी. खरं आहे ना मामा, दादा? खरं आहे की नाही? त्यांनी जे खाल्लंय ना, ज्या पद्धतीने जे काय असेल ते, काय असायचं घरामध्ये? मीठ, मसाला, हळद, तेल, एवढं मिळालं ना का तो माणूस श्रीमंत वेळेवर मिळाल्यानंतर, बरोबर ना? आता मसाल्याच्या पद्धतीच किती आहेत बरं. नुसती पॉकेट बघितली तर 15-20 पॉकेट त्या फ्रीज मध्ये काय आजूबाजूला सापडतील तुम्हाला, मसाल्याच्याच नुसत्या. अमुक मसाला, तमुक मसाला, हो मसाला, तो काय जे काय असेल ते असू द्या. ठीक आहे, आपण श्रीमंत झालोय, आता आपल्याकडे धन संपत्ती आपण कमवतोय आता भरपूर, आपण त्याचा आनंद आपण नाही घ्यायचा तर मग काय घ्यायचा? महत्वाचा विषय काय माहितीये का? आमचं खाणं पिणं वगैरे सगळं सगळं बदललंय, पण ते आमच्या शरीरासाठी पोषक आहे, चांगलं आहे, हिताचं आहे का अनहिताचं आहे? जसं माणसाचं खाणं पिणं बदललंय ना, तसं जगणं वागणंही बदललंय, जगणं वागणंही बदललंय माणसाचं, बरं का. त्यामुळे हिताचं काही अनहिताचं याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही दिवसेंदिवस धावपळ करतो, रात्रंदिवस धावपळ करतो. आम्ही काळापासून दूर होतो की काळाच्या जवळ जातो? काय झालं माहितीये का? रात्रीची वेळ होती आणि एका घरामध्ये एक उपडं टोपलं ठेवलं होतं. टोपलं माहिती आहे ना? बांबूंच्या काड्याने विणलेलं जे टोपलं असतंय ते टोपलं, त्याला आतून बाहेरून गायीच्या शेणाने सारवलेलं किंवा शेणाने सारवलेलं जनावराच्या, बरं का, अशा प्रकारे ते टोपलं. आणि ते उपडं टोपलं ठेवलेलं असताना ज्या वेळेला त्या घरातल्या एका उंदराने बघितलं, आता उंदराने ते उपडं टोपलं बघितल्यानंतर त्याला काय वाटलं माहितीये का? ज्या अर्थी टोपलं उपडं ठेवलंय त्या अर्थी काहीतरी धान्य त्याच्या खाली असायला पाहिजे, काहीतरी धान्य असेल 100% त्या टोपल्यामध्ये, काहीतरी प्रकारचं, कुठल्या तरी प्रकारचं अन्न धान्य काहीतरी असेल. म्हणून मग काय केलं? सगळी गाढ झोपलेली असताना 12-1चा टाइम झालेला आहे रात्रीच्या वेळची, आणि त्या उंदराने ते टोपलं कुडतलायला सुरुवात केली, बरं का. हळूहळू हळूहळू टोपलं कुडतलत 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 कुडतलत, आता ते बांबूच्या काड्यांचं टोपलं होते, ते सहज कुडतलता येत नाही. 1 वाजता सुरुवात केली, 2 वाजले, 3 वाजले, आणि मग त्याच्या दातांना त्रास व्हायला लागला. आता त्रास व्हायला लागला, दात दुखायला लागले. विचार करायला लागला की एवढं सगळं कुडतललंय आणि थोडस आता राहिलंय, ते जर आपण आता आळस केला तर एवढा 2-3 तास जवळजवळ आपण या ठिकाणी मेहनत घेतली, फुकट जाईल सगळे. दात दुखत असतानाही तो कुडतळायला लागला, नंतर हिरड्यांच्यातून रक्त यायला लागलं. पण आता झालं, ते रक्तही पाहतोय, पण तेवढ्यात त्याने विचार केला, थोडस आता राहिलं, तेवढं जर कुडतळलं आणि आतमध्ये जायला जर जागा झाली तर आतमध्ये जे काही अन्न असेल ते मला मिळणार आहे, जे काही धान्य असेल ते मला मिळणार आहे. पण ऐका ना, रात्रभर मेहनत करून त्याने ते टोपलं कुडतळलं, आणि पहाटेच्या वेळी जेव्हा त्या टोपल्याला जागा झालं, होल झालं ना, त्या वेळेला त्या टोपल्याच्या आतून एक साप बाहेर आला, आणि जे साप बाहेर आला, तो साप बाहेर आल्याबरोबर पहिले त्या सापाने त्या उंदराला गिलंकृत केलं, खाऊन टाकलं. ज्या वेळेला त्या सापाच्या तोंडामध्ये अर्धा उंदीर होता ना मागच्या बाजूने, तेव्हा राहिलेला पुढचा तोंडाकडचा उंदीर तो अर्धा विचार करतोय, रात्रभर मेहनत केली पण मला माहिती नव्हतं मी काळाच्या जवळ जातोय, काळाच्या जबड्यात सापडण्यासाठी मी मेहनत करतोय हे मला माहिती नव्हतं. कोण? उंदीर विचार करतोय.
कधीतरी त्या उंदराच्या जागेवर आपण पण बसून बघा. आयुष्यभर आम्ही आमच्या जीवनाची धावपळ करतोय, आयुष्यभर आम्ही सगळं काही करतोय, पण आम्हालाच माहिती नाही आम्ही हिताचं कार्य करतोय की अनहिताचं कार्य करतोय. आम्हालाच हे माहिती नाही की आम्ही काळाच्या जवळ जातोय, काळाच्या जवळात जातोय की काळापासून दूर होत असतोय. आम्हालाच माहिती नाही. प्रत्येक वर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असतो. आता 45 वर्ष जर मला झालेली आहेत आणि 45वा वाढदिवस जर मी साजरा केला तर मला सांगा, माझ्या आयुष्यातली 45 वर्ष घटली का वाढली? घट दिवस आहे का वाढदिवस आहे? किती राहिली सांगू शकतो का? किती राहिली सांगू शकतो? इथे बसलेल्यांपैकी सगळ्यांना जन्मतारीख माहिती आहे. आत्मविश्वासाने सांगतो, खोटी किंवा खरी, पण सगळ्यांना माहिती आहे. कारण त्याशिवाय तुमचं आधार कार्ड तयारच झाला नाही ना, नाही का मौली? सगळ्यांना जन्मतारीख माहिती आहे बर का. निम्मे खरी जन्मतारीख असेल आणि निम्मे माणसांची खोटी जन्मतारीख असेल. म्हणून आपल्या या भारत देशामध्ये नवे नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवस असा आहे की त्या एक दिवशी जेवढी लोक जन्माला आल्यात, शाळेतली जन्मतारीख आपली 1 जून का? 1 जून ना, बरोबर ना? 1 जून ना, 1 जून. म्हणजे इतर दिवशी आम्ही आमच्या नातेवाईकांचे स्टेटस ठेवतो, आमच्या मित्रांचे स्टेटस ठेवतो वाढदिवसाचे, पण त्या दिवशी मात्र एकच स्टेटस ठेवतो, आजच्या दिवशी जन्मलेल्या आणि खरी जन्मतारीख असलेल्या आणि खोटी जन्मतारीख असलेल्या सगळ्या माझ्या मित्रांना, आप्तेष्टांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. झालं, पोचलं बाबा त्यांना. असो, सगळ्यांना खरी किंवा खोटी जन्मतारीख माहिती आहे. मला इथे बसलेल्यांपैकी कोणीतरी सांगा, मृत्यूची तारीख तुम्हाला माहिती आहे का? मृत्यूची तारीख माहिती आहे? आपण कधी जाणार आहोत माहिती आहे? खरी पण नाही आणि खोटी पण सांगायची कोणी हिंमत करणार नाही, कारण मृत्यूची तारीख आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आपण काय म्हणतो? माणूस हा 2 दिवसाचा पाहुणा. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. जिंदगी किती दिवसाची आहे? 2 दिवसाची. आमच्या आयुष्यामध्ये अनेक दिवस असतात, अनेक तारखा असतात, अनेक तारखा आम्ही लिहून ठेवत असतो, पण नोंद फक्त शेवटपर्यंत 2च तारखांची असते. एक जन्म तारीख आणि दुसरी मृत्यू तारीख. एक जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक, 2च दिवस हे आमचे आहेत. जन्मदिवस आणि मृत्यू दिवस हे 2 दिवस आमचे आहेत. मधले सगळा पसारा, कराचा पसाराने गोळा करायचं. ती पोरं कशी माहिती आहे ना तुम्हाला? 10, 4, 5 पोरं अशी आळीतली सगळी एकत्र येतात आणि मग ते सगळे असा पसारा मांडतात. पुन्हा एकदा त्यांना ते थांबायचं झालं, आता घरी आवाज आला, आईने हाक मारली की पुन्हा तो आवरतात आणि मग चालली ते आवरल्यानंतर. तसं आमचं आहे, फक्त आमचा आयुष्याचा पसारा आहे, आमच्या जीवनाचा पसारा आहे, पण आम्हाला कळत नाही. आमच्या आयुष्याचा पसारा आहे, जीवनाचा पसारा आहे, आम्हाला कळत नाही बरं का. महत्वाचा विषय काय माहिती आहे का? जन्म झालेला आहे, कुठे व्हावा आमच्या हातात नाही, नव्हतं. कुठल्या घरात व्हावा, कुठल्या कुळात व्हावा, कुठल्या समाजात व्हावा, कुठल्या कुटुंबात व्हावा, हे आमच्या हातात नव्हतं. त्याच्या पलीकडे सांगू, आमचा बाप कोण असावा हे आमच्या हातात नाही. व्यवस्थित आहे का? आमचा बाप कोण असावा हे आमच्या हातात नाही, पण आम्ही कोणाचे बाप असावेत हे 50% आमच्या हातात आहे. 100% नाही बोललो आम्ही, 50% आमच्या हातात आहे. आमच्या मुलांना घडवावं, आमच्या मुलांवर संस्कार करावे, आमच्या मुलांना मार्गदर्शन करणं अधिकार आमचा आहे. कोणाचे बाप असावेत हे आमच्या हातात आहे. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत ना, आयुष्यामध्ये याला खूप महत्व असतंय. आणि म्हणून त्या विचाराने जोडलेली गेलेली माणसं रात्री 10 वाजता अंतिम संस्कार असताना सुद्धा 700-800 माणसं होती दादांच्या अंतिम संस्काराच्या वेळेला, अंतिम दर्शनाच्या वेळेला. विचाराने जोडलेली माणसं, त्या कर्माने जोडलेली माणसं. माणूस वरून सुंदर असावा की आतून? माणूस वरून सुंदर असावा का आतून सुंदर असावा? बरं, माणसाने वरून साधूचा ड्रेस करावा का आतून साधू असावा? आतून जो सुंदर आहे ना तो वरून पण शोभून दिसतो.
कर्माने, गुणांनी, विचारांनी जो आतून सुंदर आहे ना, तो वरूनही शोभून दिसतो. काही माणसं वरून फक्त सुंदर असतात, काही फक्त वरून साधूचा ड्रेस करतात, पण आतमध्ये साधू असतीलच असं नाही. दादा, वरून साधूचा ड्रेस करून जर आमचं अंतःकरण बदललं असतं ना, आमचं मन बदललं असतं ना, तर मला सांगा, सीतामाईकडे जाताना रावणाने कोणाचा वेश केला होता? साधूचा वेश केला होता, बरं का. जर वरून ड्रेस केल्यानंतर जर आमचं अंतःकरण आणि मत जर बदललं असतं किंवा त्याच्यामध्ये जर बदल झाला असता, तर ज्या वेळेला साधूचा वेश रावणाने केला ना, त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं असतं, त्याच वेळेला, बरं का. रावणाची पत्नी मंदोदरी नाव आहे तिचं, मंद उदरी, बरं का. आणि विचारती रावणाला, तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सामर्थ्याने, बळाने, शक्तीने कोणाचाही वेश करू शकले असते ना. साधूचा वेश जर तुम्ही केला तर तुम्ही कोणाचाही वेश करू शकले असते, कोणाच्याही रूपामध्ये जाऊ शकले असते ना. त्या बळाने होतही ते, त्या सामर्थ्याने, शक्तीने, साधनेने शक्य होतही ते. मग त्यावेळी मंदोदरी म्हणतायत की मग साधूचाच वेश का केला? रामाच्या वेशात पण जाऊ शकले असते ना तुम्ही, ऐकताय ना. साधूचाच वेश का केला? तुम्ही रामाच्या वेशातही जाऊ शकले असते ना. तेव्हा रावण बोलतोय, तुलाच धोका आहे असा नाही. बऱ्याचशा महिलांना वाटतं की आमच्या ह्यांना ना कळतच नाही असं आपण समजू, बऱ्याचशा महिलांना वाटतंय, बरं का. आणि बऱ्याचशा पुरुषांनाही वाटतंय आमच्या हिला म्हणजे ना, पण तरीही आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाचा आधार म्हणून जगतो. याला भारताची संस्कृती म्हणतात. कळत नाही म्हणतो, तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाच्या सुखामध्ये सुख आणि दुःखामध्ये दुःख म्हणतो ना, याला आमची संस्कृती म्हणतात, याला संस्कार म्हणतात, बरं का. असो, रावण काय म्हणतो, तुला काय वाटतंय मला कळत नाही का? अगं, मी रामाच्याच वेशात जायचा विचार केला होता, पण ज्या वेळेला वेशात जायचं लांब गेला, नुसता श्रीराम प्रभूंच्या वेशामध्ये जायचा विचार नुसता केला ना, तरी सगळ्या मला महिला आई बहिणी दिसायला लागल्या. काय समजतंय का? नुसता विचार केला तरी सगळ्या महिला मला आई बहिणी दिसायला लागल्या. नको बोलतो बाबा, ते नाही जमणार आपल्याला. मग साधूचा वेश याच्यासाठी केला, कलियुगातल्या माझ्या आई बहिणीला, माझ्या दादाला, बाबाला, सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळेच साधू नसतात. सगळ्यात साधूच्या वेशाने येणारे साधू नसतात, सगळ्यात साधूचा वेश करून येणारे साधू नसतात. आपला विचार काय माहितीये का? आपला विषय काय माहितीये का? आम्ही कोण आहोत हे महत्वाचं नाही, आमच्या आत काय आहे ना हे महत्वाचं आहे. जोपर्यंत डब्यामध्ये काहीतरी भरलेलं आहे तोपर्यंत 10 वेळा त्या डब्याला आपण हात लावतो. रिकाम्या डब्याकडे पाहता का तुम्ही? घरातल्या पाहता? जोपर्यंत काहीतरी आहे पाहण्यासारखं तोपर्यंतच ना. तसं आमच्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं आहे ना, तोपर्यंत याला किंमत आहे. काय ठेवायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती किमती आहात, किती श्रीमंत आहात, किती ज्ञानी आहात, किती पंडित आहात, महत्व नाही. विचार काय अंतःकरणामध्ये, कर्म काय, तुमचं जगणं वागणं काय, याला महत्व आहे. साधं उदाहरण आहे बघा, अगदी अतिशय सोपं उदाहरण आहे. आपण ब्रह्मनाळीमध्ये राहतो इकडे, मला तरी वाटतंय बऱ्याच अंतरावर, म्हणजे शेवटची टोक असेल हा ब्रह्मनाळीचा, बरोबर ना मौली? कमीत कमी 1 किलोमीटर अंतर असेल बाजाराचा, कमीत कमी. बाजार म्हटल्यानंतर मुख्य बाजार 1 किलोमीटर अंतर, बरोबर आहे की नाही? आता नेहमी माझी ताई एकटीच जायची बाजारामध्ये, पण आज ताईच्या जोडीला दादा आहे, बरं का. बाजाराला जाताना नेहमी ताई एकटीच जायची याच्या आधी, पण आज कोण आहे? दादा आहे. एकटीच जेव्हा जाते ना ताई, त्यावेळेला 200 रुपये घेऊन जाते, 180 खर्च करते आणि 20 रुपये तरी घरी घेऊन येते. पण आज दादा आहे, बरोबर सांगायला पाहिजे का? अजून परत सांगायला पाहिजे का दादा आहे म्हणजे काय? बरं, बाजारामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला
थोडंफार काय घ्यायचं ते त्यांनी घेतलं आणि घेतल्यानंतर मग बाजार म्हणजे तिकडचा बाजार बरं का, शुक्रवारचाच ना, शुक्रवारचाच ना, ते आपल्या रोडच्या बाजूला असतो तो, नाही. आणि मग तिथे काही भाजीपाला वगैरे काय घ्यायचं ते घेतलं, अजून काय 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 घेतलं. तिथून येता येता एक भांड्यावाल्याचं दुकान दिसलं. आहे का बरं त्या रस्त्याला भांड्यावाल्याचं दुकान? नसेल तर आजच्या दिवसापुरता लावू आपण, कोणाला तरी सांगू पाहिजे तर चला. आणि मग भांड्यावाल्याचं दुकान दिसल्यानंतर पटकन ताई काय बोलली माहितीये का दादाला, अहो ऐकताय का, असा खोल उवंड चमचा पाहिजे, असा असा उवंड चमचा म्हणजे जरा खोल चमचा पाहिजे. डाळ वगैरे वाढायची असली ना की तो आपल्याकडे चमचा आहे तो उथळाय 4-5 वेळा वाढायला लागते. असं खोल चमचा असला ना की एकदाच वाढलं की एकदाच घेतलं की वाढताय. अरे मग ठीक आहे ना, चमचा घ्यायचा आहे ना आपल्याला, जाऊ ना आपण, त्यात केवढा विशेष आहे बरं का. पण तेवढ्यात जाता जाता दादाच्या खिशाकडे लक्ष गेलं ताईचं आणि असं एवढी अशी गट्टी दिसली तिला. आज व्यवस्थित आहे बाबा सगळं काही बरं का. आणि मग आतमध्ये विचार केला ताईने की तसे काही लवकर हाताला लागत नाहीत. आता तिथे गेल्याबरोबर पहिला कुकर काढला 5 लिटरचा. गेले कशासाठी? 5 लिटरचा कुकर काढला आणि वरून काय बोलते माहितीये का, आपल्याकडे कधीतरी पाहुणे आले ना की पटकन असं काहीतरी शिजवायला आपल्याकडे कुकर नाहीये, याच्यामध्ये ना मस्त की एक साईडला भात, एक साईडला डाळ, एक साईडला असं दाखवलं तिने, त्या पद्धतीने होत आहे. आणि दुसरं सांगू का तुम्हाला, गॅस पण वाचते. म्हणजे तुम्हाला मी सांगतोय असं नाही का, ती ताई तिकडे दादाला अशी सांगत होती गॅस पण वाचते. ठीक आहे ना, मग तुला घ्यायचं आहे का, घेतला 2,500चा कुकर घेतला बरं का. घ्यायला काय गेले, काय घेतलं, यालाच संसारी बाई म्हणतात. वेळ पाहून बरोबर साधता आलं पाहिजे काम बरं का. आणि मग तेवढ्यात म्हणते आपल्या तेवढ्या आळीमध्ये जर कोणाकडे पूजा असली ना तर पूजेच्यासाठी जो प्रसाद बनवतात ना त्या प्रसादासाठी पातेला लागतो. कसला? पितळेचा, बरोबर ना. पितळेचा पातेला आपल्या संपूर्ण आळीमध्ये नाहीये, जर आपण घेतलं तर बरं होईल. ठीक आहे, घ्यायचंय का तुला, मग घे ना. घेतला 3,000चा पातेला घेतला. फक्त तुम्ही किंमत लक्षात ठेवा हा. कुकर कितीचा? 2,500चा. पातेला कितीचा? 3,000चा. आणि निघता निघता तेवढ्यात बोलते एक ना छोटीशी टोपशी आपल्याला अजून एक पाहिजे, 1500ची घेतली बरं का. चमचा राहिला बाजूला, कुठे आठवण आली चमच्याची, हे आपलं घेतलं, निघाल्यानंतर तिथून येता येता कुंभार आळी लागते वाटतंय बरोबर का. ती मडकी बघितली ताईने आणि मग म्हणते एक मडका घ्यायचा आहे. मग ती गेली, एक 100 रुपयाचा मडकं घेतलं, 100 रुपयाचं मडकं घेतलं. आणि मग आता एवढं सगळं घेऊन यायचं म्हटल्यानंतर बाजारातून आपल्या ब्राह्मण आळीमध्ये यायचं म्हटल्यानंतर मग रिक्षा केली बरं का माऊली, रिक्षा केली. आता तो कुकर किती हजाराचा? 2,500चा. तो पातेला मोठा किती हजाराचा? 3,000चा. आणि ती टोपशी एक 1,500 रुपयाची टाकली मागे. कुठे? रिक्षाच्या मागे. आणि मात्र 100 रुपयाचं मडकं मांडीवर घेतलं बरं का माऊली. कुठे घेतलं? मांडीवर. रिक्षा कशी जरी हलली ना तरी बाई हलत नाही अजिबात, कारण तिला माहितीये इकडे तिकडे झालो तो मडकं फुटेल. आणि मागच्यांची तर लय आबोल चालले, हे का माकावर आदळता येते. 2,000-3,000चा 2,500 हो, तिकडे 2,500चा 1,500 हो. आलं का लक्षात? ती विचार करतायत, अरे 3,000 दिलेत माझे, एक बोलतो 2,500, एक बोलतो 1,500 दिलेत, काय आबोल चालली आमची. आणि हे 100 वालं बघा कुठे बसलंय, कुठे? मांडीवर बसलंय. बरं किती सांभाळून ठेवलंय त्याला, दोन्ही हातामध्ये पकडून ठेवलंय. घरी आल्याबरोबर जेव्हा लागेल तेव्हा ते पाहिजेत ना, ते कुकर एकीकडे टाकला, तो पातेला एकीकडे टाकला, ती टोपशी एकीकडे टाकली, मडकं स्वच्छ धुतलं, त्याच्यामध्ये लोणी ठेवलं. आणि लोण्याचं मडकं कुठं टांगलं जातंय? शिंक्यावर टांगलं जातंय, शिंक्यावर ठेवलं जातंय. ज्या वेळेला ते लोणी असलेलं 100 रुपयाचं मडकं शिंक्यावर गेलं ना, त्या वेळेला 3,000चा तो पातेला, 2,500चा कुकर आणि 1,500 रुपयाची टोपशी बघत बसले. अरे आमची किंमत एवढी असताना आम्ही एकीकडे बसलोय आणि हा कुठे गेलाय बघा 100 रुपयावाला. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आतमध्ये काय विचार आहेत ना हे महत्वाचं आहे माऊली, हे महत्वाचं आहे बरं का. आता एवढी गरमी आहे,
सर्वांनाच फ्रीजचं पाणी जमत नाही, मला तर नाहीच नाही जमत, म्हणून मडकं आपलं बरं, नाही का? मस्त ना मडक्यातलं पाणी, म्हणजे निरोगी ना, अगदी मस्त, प्यायला पण सुंदर, अगदी चांगलं वाटतंय ते, आणि प्रमाणात गरम होतंय ते, जेवढं माणसाला पाहिजे तेवढंच, त्याच्यापेक्षा जास्त कधीच आपलं थंड होते, त्याच्यापेक्षा कधीच ते जास्त थंड होणार नाही, माणसाला जमेल एवढंच थंड होते, बरं का? त्या मडक्याचं निरीक्षण करता करता एकाने मडक्याला विचारलं, त्या मडक्याला विचारलं, दादा तू हिवाळ्यामध्ये थंड असतो ठीक आहे, कारण हिवाळ्यात थंडीच असते, पावसाळ्यातही थंड असतो ठीक आहे, कारण थोडस थंड वातावरण असतंय, पण आज एवढी गरमी आहे, दुपारच्या वेळेला आम्हाला मोबाईलचा कव्हर काढून ठेवावा लागतो, तो सुद्धा एवढा गरम होतोय, एवढी गरमी आहे की प्रत्येक वस्तू आज गरम होते, खिशाला असलेला पेन सुद्धा ऑटोमॅटिक गरम होतोय, एवढी गरमी आहे, आणि एवढ्या गरमीतही तू थंड कसा, एवढ्या गरमीतही तू थंड कसा, त्यातल्या त्यात सकाळी थोडं थंड वातावरण असतंय ठीक आहे, तू सकाळी थंड आहे, संध्याकाळी थोडंफार थंड वातावरण असतं म्हणून ठीक आहे, संध्याकाळी थंड आहे, पण भर उन्हाचे दुपारच्या वेळेला सुद्धा तू थंड का? त्या वेळेला त्या मडक्याने दिलेलं उत्तर ऐका बरं का. ते मडकं म्हणतंय, दादा ज्याचं भूतकाळ माती आहे, मडकं घडण्याच्या आधी काय होती ती माती, ज्याचं भूतकाळ माती आहे, ज्याचं भविष्यकाल माती आहे, आता सध्या ते मडकं आहे पण कसलं आहे, मातीचं आहे, आणि उद्या फुटलं तरी ज्याचं भविष्यकाल माती आहे, ज्याचा भूतकाळ माती, ज्याचं वर्तमान काल माती आणि ज्याचं भविष्यकाल माती, हे ज्याला कळलं ना, तो आयुष्यात कधीच गरम होत नाही, तो जेव्हा पाहावा तेव्हा थंडच राहतो, आणि एवढं जरी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जमलं करायला वागायला तरी आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण आमची सुद्धा भूतकाल मातीच आहे, अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा पुतळा, येथे निर्मळपणाचा सोहळा केली खरे, मातेच्या शोणित पित्याची रेत संपर्क झाला जननी गर्भात, मातीच आहे, आताही काय आहे, मातीच आहे ना, आणि एकदा अंतरात्मा निघून गेला की मातीच आहे, भूतकाळ माती आहे, वर्तमान काल माती आहे, आणि भविष्य कालही मातीच आहे, ज्याला कळलं ना त्याचं आयुष्य सुंदर झालं म्हणायला हरकत, त्याच्या जीवनाची वाटचाल व्यवस्थित होते, त्याची कर्म, त्याची क्रिया, त्याचे वागणं जगणं व्यवस्थित असते मौली. आणि म्हणून क्रियमान कर्म करून आम्हाला वाढ करायची की घट करायची आमच्यावर अवलंबून आहे, प्रारब्ध आणि संचित आमच्या बरोबर दिलेली आहे. आता जसं ती बाई मार्केटला गेली की नाही, बाजारला गेली की नाही, त्यावेळेला जो काही खरेदी केलं ते परतीच्या दिशेने तिच्या त्याच पिशवीत असेल, आपला विषय काय, परतीच्या दिशेने तेच असेल जे तिने खरेदी केलेलं आहे, तसं आम्ही आमच्या परतीच्या दिशेने, मृत्यूनंतरचा प्रवास आपला कुठला आहे, परतीचा आहे ना, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझी अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा, त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी यात गुंतो गुंतो मेले, सावध होई बापा काळ लागला मापा, सावध झालो पाहिजे, परतीच्या प्रवासामध्ये आमच्या तेच बरोबर असेल जे आज आम्ही कर्म करतोय, ते जे आज आम्ही कार्य करतोय ना तेच आमच्या परतीच्या प्रवासाबरोबर असेल. दादा एकदा काय आमचा एखादा माणूस आमच्या घरातून निघून गेला ना की त्याचा जीवात्मा यम दूत आमच्या दरवाजामध्ये आणून ठेवतात, कुठपर्यंत, उत्तर कार्य होईपर्यंत. एकदा पिंडदान झालं, जलदान झालं, ज्ञानदान झालं, अन्नदान झालं की त्याचा प्रवास मरणोत्तरचा सुरू होतो, त्या जीवात्म्याचा. प्रत्येकाला त्या प्रवास करायचंय, प्रत्येकाला प्रवास करायचंय, आपण प्रवासीच आहोत हे स्मरणात ठेवा. हे साधन दिलेलं आहे, हे साधन दिलेलं आहे, आणि ह्या प्रवासामध्ये सगळे जोडलेले आहेत आपल्याला, कर्मयोगाने, दैवयोगाने, ऋणानुबंधाने सगळे जोडलेले आहेत. कर्मयोगे सकळ मिळाली, जे आज आपले आहेत ते काल नव्हते, काल तेच आपले नव्हते, आज आहेत, हा भ्रम का सत्य. म्हातारपणी कळतय, वृद्धपणी कळतय आपले किती आणि परके किती, भ्रम की सत्य ते कळतय बरं का. आणि उद्या आपले असणार हा भ्रम आहे.
उद्या आपले असणार हा भ्रम आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळ एक ग्रासावया, काळाची उडी पडेवा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेतीची कामेन दूर आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी बरी बरी. बर का, कोण कुणाचा पिता जगी, या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे, आपल्या इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले धरी, कासतो धर्माची, म्हणून श्री गुरु लागी शरण जाईबा, नको करू माते जन्माची. काय म्हटलेलं आहे? नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जासेल एकला रे प्राण्या मासे मासे. म्हणून बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या माईचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी, नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी, वैद्य काय करणार, प्राण्या माईचा बाजार. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे. म्हणून जे आज आपल्याला आपले वाटतात ना, त्यापैकी मरणोत्तरच्या प्रवासामध्ये एकही नसेल मौली, एकही नसेल. ना मुलं, ना बाई, ना आई, ना वडील, ना मित्र, ना नातेवाईक, ना ग्रामस्थ, ना पाहुणे, ना सोयरे, ना कुटुंबदार, ना समाज, कोणच नसणार. एकट्याने प्रवास करायचा आहे, मरणोत्तरचा प्रवास, शेवटचा प्रवास एकट्याने करायचा आहे. येताना एकटेच आलोय ना, येताना एकटेच आलोय ना, जाताना सुद्धा एकट्यानेच जायचं आहे. येताना काही घेऊन आलोय का बरोबर आपण? कमीत कमी रडायला लागल्यावर खोळकुला तरी, खेळली तरी काही. येताना वस्त्रही नव्हते आमच्या बरोबर, वस्त्रही नव्हते. बरं का मौली, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जावंच लागेल. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी ये किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागणार आहे, कोणालाही चुकणार नाही. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर व्यक्तिशः कोणीही आमच्या बरोबर नसेल, कोणीही आमच्या बरोबर नसेल, पण आयुष्यभर केलेली कर्म, पाप किंवा पुण्य आमच्या बरोबर दोन्हीपैकी एक गाठोड असतो. आम्ही जो धर्म करतो ना मौली, तो धर्म आम्हाला शेवटच्या वेळेला साथ देत असतो. आता केलेला धर्म. आता धर्म कशाला म्हणतात, तर ह्या ज्या वृद्ध महिला बसल्यात ना आजी, त्यांना विचारा धर्म कशाला म्हणतात. आज ज्याला आपण धर्म समजतोय तो धर्म वेगळा, आणि त्यांनी केलेला धर्म वेगळा. त्यांनी केलेला धर्म शेवटच्या वेळेला आमच्या बरोबर असतो, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये. त्यांनी केलेला धर्म म्हणजे दुपारच्या वेळेला जर त्यांच्या घरात 4 माणसं असतील, तर त्यांच्या घरात शिजायचं एवढं की कमीत कमी 6 माणसं जेवतील. खरंय की खोटं आहे? आणि जेवणाच्या वेळी एखादा जर वाट सरू आला, तर त्याला जेवायला घालून तो तृप्त झाला की मग म्हणायची धर्म घडला. खरंय की खोटं आहे? मग म्हणायची धर्म घडला. ज्याला तहान लागलेली आहे, त्या तहानल्याची तहान जाणली, त्याला तृप्तीसाठी पाणी दिलं, आणि तो तृप्त होऊन अगदी समाधानकारक आशीर्वाद देऊन गेला की आम्हाला वाटायचं धर्म घडला. हा धर्म आमच्याकडून घडला पाहिजे, करता आला पाहिजे, तो धर्म आम्हाला घडला पाहिजे. बरं का मौली? एक मूर्तिकार होता, छान मूर्तिकार होता. एवढा सुंदर, एवढी सुबक मूर्ती बनवायचा ना, की त्याने बनवलेली मूर्ती जर त्यानेच बघितली तर त्याच्या डोळ्यावर विश्वास नसायचा. एवढी सुंदर मूर्ती बनवायचा. अनेक देवांच्या मूर्त्या बनवल्या त्याने आतापर्यंत, अनेक देवांच्या मूर्त्या बनवल्या. आता मात्र त्याच्याकडून अशी काही एक मूर्ती तयार झाली ना, अशी काही एक मूर्ती त्याने निर्माण केली, घडवली ना, की तो त्या मूर्तीकडे पाहतच बसला तो मूर्तीकडे. आणि तो मूर्तिकार त्या मूर्तीकडे पाहता 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 त्या देवाला विचारतोय, त्या मूर्तीला विचारतोय, हे देवा, तूही मूर्तिकारच आहेस ना रे? आणि मीही मूर्तिकारच आहे. देवा, तूही मूर्तिकार आहे, मीही मूर्तिकार आहे. माझ्यापेक्षा कित्येक पटीने तू चांगला मूर्तिकार आहेस, कारण मी तरी एखाद्या मूर्तीसारखी दुसरी बनवतो, एकदा घेतलेला साचा परत परत वापरतोय. पण देवा, तू ह्या जगामध्ये एवढ्या मूर्त्या आणलेल्या आहेत अगणित, एकदा घेतलेला साचा परत घेतला नाही. आणि तो मूर्तिकार कसा आहे?
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कशा मूर्त्या बनवल्यात? घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. एवढा सुंदर मूर्तिकार आहेस देवा तू, एवढा चांगला मूर्तिकार आहेस, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला मूर्तिकार आहेस देवा तू. पण देवा ऐकणार आहे, तू घडवलेल्या मूर्त्या आणि मी घडवलेल्या मूर्त्या याच्यामध्ये खूप फरक आहे.